26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण भारतीयांनी आपल्या देशाकरिता संविधान सभेमार्फत निर्मित संविधानाचा स्वीकार केला। हेच संविधान गेली 75 वर्ष आपल्या भारतीयांना आपल्या देशाला यशस्वीरित्या शासित करते आहे आणि याच संविधानाने आपल्याला ओळख दिलेली आहे। ही ओळख काही विशिष्ट अशा अस्मितांवरती आधारित नाही आहे, ज्या अस्मितापूर्वी रूढी, परंपरा, जाती, धर्म, वंश या आधारे होत्या, त्या आधारे आपलं ही संविधान आधारित नाही आहे किंवा या संविधानाची ओळख या आधारे नाही आहे। आपल्या संविधानाची ओळख आहे ती मूल्यांवर आधारित आहे आणि या मूल्यांचा उल्लेख आपण आपल्या उद्देशिकेमध्ये केलेला आहे। नमस्कार मित्रांनो, यशोदीप आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये संविधान भान हे एक स्तंभ लेखन प्रसिद्ध होते आणि याचे लेखक आहे प्राध्यापक डॉक्टर श्रीरंजन आवटे सर। मित्रांनो, आपण आपल्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून या लेखांवरती चर्चा करणार आहोत की परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने याचा फायदा होऊ शकतो। तर आपण विविध अशा गोष्टींचा याच्यामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। तर संविधान, ज्याला आपण संविधान म्हणतो, हे संविधान म्हणजे नेमकं काय? संविधान म्हणजे आपण एका अर्थाने म्हणतो की कायद्यांचा संच किंवा कायद्यांचा समुच्चय, पण नेमकं काय आपण आणखी बघण्याचा प्रयत्न करूया। संविधान, संविधान हा असा एक दस्तावेज असतो की ज्यामध्ये शासनाचे स्वरूप असते। तसंच जनता आणि शासन यांच्या संबंधांचे निश्चित वर्णन करणारे कायदे असतात त्याच्यामध्ये, त्यालाच आपण नियमन म्हणू। कायदे, नियम हे सर्व याच्यामध्ये उल्लेख केलेले असतात आणि याच्यामध्ये स्पष्टरित्या आपण वर्णन केलेलं असतं, त्यालाच आपण संविधान म्हणतो। आता संविधान काही देशांमध्ये हे लिखित आहे, लिखित संविधान असा प्रकार पडतो आणि एक अलिखित। आपल्याला माहिती आहे अलिखित संविधान फार जुनं संविधान जे ब्रिटनमध्ये वगैरे आहे आणि लिखित संविधान सर्वात अगोदर सुरुवात झालेलं युनायटेड स्टेट्समध्ये आणि जे की आपलं भारतीय संविधान हे सुद्धा आता लिखित संविधान आहे आणि जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आपण आपल्या भारतीय संविधानाला म्हणतो आणि हे एक आपल्या देशाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आपल्या संविधानाचं आहे। आणि अलिखित संविधान हे ब्रिटनचं आहे। ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशांवरती राज्य केलं त्या ब्रिटिशांचं संविधान हे अलिखित आहे। तर अशा प्रकारे संविधान आपण समजतो। मग हे संविधान जे आहे, ज्यामध्ये जे काही कायदे दिलेले असतात, हे कायदे काही एवढेच असेल असं नाही। कायदे यांना काही एकाएकी तयार होत नाही, या कायद्यांना काही पार्श्वभूमी असते, यांचा काही अर्थ असतो, या कायद्यांचे काही पार्श्वभूमी असते, तसंच यांचा काही संदर्भ असतो। अशा रीतीने हे कायदे तयार झालेले असतात। मग आता कायदे नेमके हे काही तांत्रिक गोष्ट नसते, केवळ तांत्रिक नाहीये, केवळ तांत्रिक नसतात, तर यांना मूल्यांचा आधार असतो, मूल्यांचे यांना अधिष्ठान प्राप्त असते, यांना मूल्यांचे अधिष्ठान प्राप्त असते। या मूल्यांशिवाय हे कायदे तयार होऊ शकत नाही। मग ही मूल्य विविध देशांमध्ये विविध प्रकारचे आहेत। भारतामध्ये वेगळी मूल्य किंवा विदेशामध्ये वेगळी मूल्य किंवा वेगळ्या देशामध्ये वेगळी मूल्य, पण काही मूल्य अशी आहेत की जी सर्वमान्य आहेत, जी युनिव्हर्सल त्याला म्हणू आपण, किंवा वैश्विक अशी मूल्य जी आपल्याला आपल्या संविधानामध्ये दिसून येतात, त्यालाच आपण समता, बंधुत्व, न्याय ही आपली मूल्य, फार महत्त्वपूर्ण अशी मूल्य आहेत आणि या मूल्यांचा उल्लेख आपण आपल्या उद्देशिकेमध्ये केलेला आहे। सरांच्या लेखामध्ये फार जबरदस्त यामध्ये सांगितलेलं आहे की संविधानाचं स्वरूप त्यांनी सांगितलं आहे। संविधानाचं 3 प्रकार रूप सांगितलेले आहेत। संविधानाचे 3 रूप आहेत, त्याच्यामध्ये मुख्य 3 रूप पडतात। ती मुख्य 3 रूप आहेत। आपलं आय कार्ड आहे संविधान, हे संविधानाचं रूप आहे। आपलं आय कार्ड, आपलं आयडेंटिटी कार्ड
आपला आरसा सुद्धा आहे आणि आपल्या देशाचा स्वप्न नकाशा सुद्धा आहे. आणि ते कसं हे आपण आपल्या लेखामध्ये बघूया. कायदेपंडित नाना पालखीवाला आपल्याला माहिती आहे. नाना पालखीवालांनी या संविधानाच्या उद्देशिकेला संविधानाचे ओळखपत्र म्हटलेलं आहे. संविधानाचं ओळखपत्र म्हटलेलं आहे. ओळखपत्र म्हटण्याचं कारण काय, तर असं आपले जे काही संबंध संविधान आहे 394 ज्या काही आपल्या कलमा आहेत 395 कलमा, याच्यामध्ये आपण या 395 कलमांचा सार आपल्या या उद्देशिकेमध्ये आहे. आणि हीच उद्देशिका म्हणजे आपलं एक ओळखपत्र आहे, हे आपल्याला याच्यावरून दिसून येतं. तसंच के.एम. मुन्शी यांनी संविधानाच्या उद्देशिकेला होरोस्कोप म्हटलेलं होतं आणि नाना पालखीवाला यांनी ओळखपत्र म्हटलं. ते कसं, पुन्हा बघा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत हेच जे मूल्य आहेत जे आपण संविधानामध्ये स्वीकारलेले आहेत त्या मूल्यांचं अधिष्ठान सारांश रूपात आपण सांगितलेलं आहे. अगदी सारांश रूपामध्ये त्याच्यामध्ये सांगितलं आपण, एका पेजमध्ये आपण त्याच्यात सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. या संविधानामध्ये आपण आपली सर्व मूल्यांचा उल्लेख केलेला आहे. ही आपली उद्देशिका आहे, भारतीय संविधान आणि त्याची उद्देशिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचं व त्याच्या नागरिकांस सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे आपलं मूल्य आहे. न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य हे आपलं मूल्य आहे. स्वातंत्र्य आपलं मूल्य आहे. समानता, कशाची तर दर्जा आणि संधीची समानता ही आपली मूल्य आहेत आपल्या संविधानाची. आणि याचा सार संबंध संविधानाचा आपल्या या उद्देशिकेमध्ये दिलेला दिसून येतो. मग निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता हे आपलं मूल्य आहे. प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. ही आपली मूल्य आहेत जी आपण कायम जोपासत आलेलो आहोत. आणि हेच आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे आणि त्यासोबतच हेच आपल्या संविधानाचे एक यश आहे की आजही आपला देश हा यशस्वीरित्या वाटचाल करतोय. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत हेच मूल्य अधिष्ठान सांगितलेलं आहे. त्यामुळे अमुक जात, धर्म, लिंगभाव, वंश, प्रदेश किंवा राज्य यापुरती ही ओळख सीमित नाही. ही ओळख आहे मूल्यांपर्यंत सीमित आहे, मूल्यांपर्यंत गेलेली आहे. ही ओळख काही विशिष्ट गोष्टींपर्यंत सीमित नाही आहे. धर्म, जात, वंश, लिंगापर्यंत सीमित नाही आहे, तर मूल्यांपर्यंत आहे. हे आपल्याला याच्यामध्ये सांगताना दिसतात. आपली ओळख आपल्या संविधानाने तयार केलेली आहे आणि ती मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळे संविधान हे आपल्या सगळ्याचे आय कार्ड आहे असा त्याचा अर्थ होतो. मग आता बघूया, हे आय कार्ड तर आहे पण यासोबतच आपलं संविधान हे आरसा कसा आहे. मग आरसा याच्यासाठी की आपण आपला चेहरा आरशामध्ये बघतो आणि त्यावरून ठरवतो की आपण कसं दिसतो, आपण व्यवस्थित आहोत का. जर त्या आरशामध्ये आपण व्यवस्थित दिसलो नाही तर आपण आपल्या स्वतःला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो की जसं सर्वजण व्यवस्थित दिसतात तसे आपण दिसतो का. म्हणजे याचाच अर्थ आपला देश हा व्यवस्थित दिसतो आहे किंवा नाही, आपला देश व्यवस्थित आहे किंवा नाही, तो कल्याणकारी राज्य आहे किंवा नाही, हे आपल्याला या संविधानावरून समजतं. हे आपल्या संविधानाचं रूप आहे. मग विदेशातले आपण बघूया, विदेशातले देश कसे आहेत, विकसित देश कसे आहेत आणि आपण कसे आहेत. विकसित संविधान कसं आहे विकसित देशांचं आणि आपलं संविधान कसं आहे, या संविधानावरून आपल्याला आपलं एक आरसा ओळख निर्माण होते. मग याच्यामध्ये दिसून येईल भारतीय संविधान हा आपला सर्वांसाठीचा आरसा आहे. आपण आरशात पाहून चेहऱ्याची धूळ बाजूला सारतो, आपण व्यवस्थित करतो स्वतःला आणि आपलं रूप अधिक नेटके वसावे यासाठी प्रयत्न करतो. आरसा आपल्याला वास्तव दाखवतो आणि आपण त्यानुसार स्वतःच्या बाह्य रूपामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला वास्तव दाखवतो आपलं संविधान, हे आपल्याला याच्यावरून सांगायचं तात्पर्य दिसून येतं. व्यक्ती जशी स्वतःमध्ये आरशात पाहून बदल करू शकते तसेच समूहांसाठी संविधान हा एक आरसा आहे. समूहांसाठी हे संविधान एक आरसा आहे. आरसा आपला एक व्यक्तीसाठी असतो पण संविधान हे आपल्या संबंध समूहासाठी आहे. हा समूह कसा दिसतो आहे आपल्याला संविधानावरून समजून येऊ शकतं. मग तो समूह गरीब आहे की श्रीमंत आहे, त्या समूहामध्ये विषमता आहे की श्रीमंती की समानता आहे हे आपल्याला दिसून येईल. त्या समाजामध्ये अन्याय आहे की न्याय आहे हे आपल्याला हे संविधान आपला आरसा हे दाखवेल. हे आपल्याला याच्यावरून सांगताना दिसून येतं. मग त्यात कायम बदल करायचा हवेत हे ठरवण्यासाठी संविधान हा महत्वाचा एक संदर्भ बिंदू आहे. मग
मग याच्या संदर्भात आपण आपल्या संविधानामध्ये कालानुरूप काही बदल सुद्धा करतो, घटना दुरुस्ती सुद्धा करतो, पण त्या विशिष्ट अशा काही मूल्यांना आधारेच आपण घटना दुरुस्ती करतो. हे सुद्धा महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. कारण आता नुकतीच काही चर्चा आहे की घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये, पण तो त्यांचा उल्लेख वेगळा दिसून येतो, हे आपल्याला लक्षात येतं. मग आपल्याला याच्यासाठी एक दिसून येईल, आपण एक रूप सरांनी याच्यामध्ये सांगितलेलं दिसून येतं की देशाचा स्वप्न नकाशा. मग देशाचा स्वप्न नकाशा कसा आहे की आपल्या देशाला, आपल्या जनतेला, आपण या अगोदरच्या लेखामध्ये बघितलं, नेहरूजींनी भाषण केलेलं होतं संविधान सभेमध्ये, नियतीशी करार, म्हणजे नियतीशी कराराचा पूर्ती करण्याची वेळ आता आलेली आहे असंच नेहरूजी म्हणतात. मग ही पूर्ती जर करायची आहे, त्या निश्चित ध्येयापर्यंत जर जाऊन पोहोचायचं आहे, तर मग त्याच्यासाठी आपल्याला मार्ग लागेल. तो मार्ग दाखवण्याचं काम हे संविधान करते आपल्याला, हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग मार्ग कसा जायचा, आपण कुठे जायचं, आपल्याला अज्ञात मार्ग शोधताना आपल्याला मदत होते. आजच्या काळात जर उपमा दिलेली आपण बघून येतो या लेखामध्ये, ती जीपीएसची, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. म्हणजेच एकदा तुम्ही त्या जीपीएस वरती तुमचा ऍड्रेस टाकला तर त्या ऍड्रेसवरती तुम्ही जाऊन पोहोचू शकता. तुम्हाला तो जीपीएस तुमचा मार्ग दाखवेल. हेच मार्ग दाखवणार एक संविधान आपलं आहे. म्हणजे होरोस्कोप हा शब्द वापरलेला दिसून येतो आपल्याला के.एम. मुन्शी यांनी. त्यानंतर ठाकूरदास भार्गव यांनी तर म्हटलं आपल्या उद्देशिकेला की आपल्या घटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग हे आपल्या उद्देशिकेला म्हटलेलं होतं, हे दिसून येतं. मग आपलं संविधान हे एक जीपीएस सुद्धा आपल्या देशाचं आहे. आपल्याला विशिष्ट स्थळी आणि योग्य अशा कल्याणकारी राज्यांच्या स्थितीत नेऊन ठेवणारं एक संविधान आपलं आहे, हे आपल्याला दिसून येईल. मग मूल्यांवर आधारित आपले वर्तन योग्य आहे की नाही हा तपासण्यासाठीचा आरसा संविधानाने उपलब्ध करून दिलेला आहे. आणि भविष्यात कोणत्या दिशेने जायचं याचा स्वप्न नकाशा सुद्धा संविधानाने आखून दिलेला आहे आपल्याला. हा स्वप्न नकाशा नेमका काय आहे हे समजून घेतले पाहिजे. आणि हे समजण्यासाठीच ही सिरीज सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये. आणि ह्या लेखांचं प्रसिद्धी या ठिकाणी केली जात आहे आणि सातत्याने केलं जातं. सांगितलं जात आहे की अन्यथा देश भरकटलेला. जर आपण हे समजलं नाही की आपला देश, आपलं संविधान काय आहे आणि आपण वागतो कसे आहोत हे जर आपल्याला कळलं नाही, तर आपला देश हा भरकटेल. आणि जे काही लॉर्ड माउंटबॅटन यांनी गांधीजींना म्हटलेलं होतं की या देशामध्ये अराजकता असेल, आणि गांधीजी त्याच्यावरती उत्तर दिले की अराजकता जरी असेल तर ती आमची असेल, असं गांधीजी म्हणत होते. म्हणजे आपल्या देशामध्ये अराजकता आपल्याला पसरवू द्यायची नाहीये, आपल्याला शांतता प्रस्थापित करायची आणि सर्व जनतेला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि कल्याणकारी राज्याची प्रस्थापना करायची आपल्याला. मग याच्यासाठी आपल्याला हे संविधान आपलं योग्य असलं पाहिजे आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे या संविधानाच्या संदर्भामध्ये. इतकं श्रेष्ठ आपलं संविधान आहे आणि या संविधानाच्या संदर्भात प्रत्येक नागरिकांना माहिती असायला पाहिजे आणि याच्याबद्दल आपण जाणीव असली पाहिजे. जर या संदर्भात माहिती नसेल, तर एक अनर्थ जर हा वाहू द्यायचा नसेल, तर या स्वप्न नकाशाचा रिमाइंडर प्रत्येक नागरिकाच्या जवळ असायला पाहिजे. मग रिमाइंडर म्हणजेच आपलं संविधान, ते प्रत्येकाजवळ असायला पाहिजे आणि प्रत्येकाला ज्ञात असलं पाहिजे, त्याचे अधिकार ज्ञात असले पाहिजेत. हा रिमाइंडर आपल्याला उज्ज्वल भविष्याच्या वाटा अधिक प्रशस्त करू शकतो, याचा भानही प्रत्येकाने बाळगलं पाहिजे. मग समजलं पाहिजे की नेमकं संविधान आमचं काय आहे, हेच खरा आपला एक हेतू असला पाहिजे. या संविधान भान या लेख वाचत असताना आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या सर्व गोष्टींचा एक जाणीव या ठिकाणी ठेवली पाहिजे. तर भेटूया आपण आपल्या मित्रांनो नेक्स्ट लेक्चरला. या ठिकाणी थांबतो, भेटूया आपण. धन्यवाद.